Welcome all of you for the next lecture of corporate law. Today we will start our new chapter, that is corporate governance. Okay. So, concept and meaning of corporate governance. Look, in 1990s till 1990s period, the concept of corporate governance did not receive much attention. However, its needs and importance increased considerably thereafter. This was because of mismanagement and failures of companies, many corporations, and widespread dissatisfaction with the functioning of many corporates at a global level. बघा, कंपन्यांचं एस्टॅब्लिशमेंट हे खूप वर्ष अगोदरच झालं होतं, पण 1990पर्यंत कॉर्पोरेट गव्हर्नन्सला फारसं इम्पॉर्टन्स किंवा फारसं महत्त्व भेटलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की बऱ्याच कंपन्या ह्या मिसमॅनेजमेंट झाल्या, बऱ्याच कंपन्या फेल्स झाल्या, बऱ्याच कंपन्यामध्ये कामकाज व्यवस्थित चालू झालं नाही किंवा ते टिकू शकलं नाही. असं का झालं? एवढा मिसमॅनेजमेंट का झाला कंपन्यामध्ये? कारण की त्या कंपन्यामध्ये प्रॉपर कामकाजाची पद्धतच डेव्हलप नाही करण्यात आली. कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय की कामकाजाची पद्धत डेव्हलप करणं. मग 1980चा पिरियड आला आणि स्कॅन्डल झाला यूकेमध्ये, युनायटेड किंगडममध्ये, म्हणजेच ब्रिटनमध्ये स्कॅन्डल झाला. खूप सारे स्कॅन्डल झाले 1980पर्यंत, खूप सारे घोटाळे झाले आणि कंपन्यांबद्दल लोकांमध्ये अविश्वास निर्माण झाला. कंपन्यांबद्दल लोकांना वाटू लागलं की या कंपन्यामध्ये आपला जो कष्टाचा पैसा आहे तो लावून काहीच फायदा नाही, कंपन्या घोटाळे करतात. हे घोटाळे का होत होते? तेथील लोक घोटाळे का करू शकत होते? कारण की कामकाजाची पद्धतच व्यवस्थितरित्या डेव्हलप नाही करण्यात आली कंपन्यामध्ये आणि कामाचा विस्तार तर वाढत होता. मग कामाचा विस्तार वाढतोय पण कामकाजाची पद्धतच चांगली डेव्हलप नाही केली गेली. ह्याचा परिणाम असा झाला की कंपन्यामध्ये घोटाळे होऊ लागले. मग यूकेमध्ये, युनायटेड किंगडममध्ये असं लक्षात आलं की बऱ्याच कंपन्यांमध्ये घोटाळे चालू आहेत. मग असे बरेचसे स्कॅन्डल्स उलगडले गेले, लक्षात आले. मग एक कमिटी बनवण्यात आली होती तेथील गव्हर्नमेंटद्वारा. त्या कमिटीला कॅडबरी कमिटी म्हणतात. कॅडबरी कमिटी खूप फेमस कमिटी आहे. एड्रिन कॅडबरी यांच्या अध्यक्षतेखाली यूकेमध्ये 1991मध्ये ही कमिटी बनवण्यात आली होती. या कमिटीचं काम होतं की कंपन्यामध्ये घोटाळे का होत आहेत ह्याचा आढावा घ्यायचा आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. कुठं कमतरता आहे कामकाजामध्ये त्याबद्दलचा रिपोर्ट बनवून तो गव्हर्नमेंटला सबमिट करायचा होता. आणि या कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा विचार करता कॅडबरी कमिटीने लक्षात घेतलं की बऱ्याच कंपन्यामध्ये घोटाळे होत आहेत कारण की कॉर्पोरेट गव्हर्नन्स नाही आहे. ठीक आहे. मग गव्हर्नन्स, कॉर्पोरेट म्हणजे कंपन्यामध्ये गव्हर्नन्स असणं चांगलं गरजेचं आहे. कंपन्यामध्ये एक पर्टिक्युलर फ्रेमवर्कने कामकाज होणं गरजेचं आहे. कामकाजाची पद्धतच सुरळीत नाही आहे, कामकाज डिफाईन केलेले नाही आहेत, स्ट्रक्चर नाही आहे व्यवस्थित कामकाज करण्याचा, त्यामुळे हे मिसमॅनेजमेंट होतोय. आणि त्यामुळं कॉर्पोरेट गव्हर्नन्स ही कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आली. बऱ्याच कंपन्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स शोधण्यात आले. तिथं व्यवस्थितरित्या कामकाजाची पद्धत कशी डेव्हलप केली जाईल याबद्दल विचार करण्यात आला. मग शेअर होल्डर्स किंवा ज्या कोणी मनी लेंडर्स आहेत, ज्यांनी पैसा लावलेला आहे कंपनीमध्ये, त्यांना सोबत घेऊन एक कामकाजाची पद्धत प्रत्येक कंपनीमध्ये डेव्हलप करण्यात आली. इंडियामध्ये सुद्धा तसंच होते. 1990चा जर पिरियड बघितला इंडियाचा, हा 1990चा पिरियडचा इंडियामध्ये सुद्धा स्कॅन्डल 1990 पासून ते 2004-05 पर्यंत इंडियामध्ये भरपूर घोटाळे झाले. स्टॉक मार्केटमधलेही घोटाळे आपल्याला माहिती आहेत इंडियामध्ये झालेले. मग हर्षद मेहता स्कॅम असो, अब्दुल गनी तेलगीचा जो स्कॅम होता करन्सी पेपरचा किंवा बॉन्ड्सचा तो स्कॅम असो, बोफोर्सचा स्कॅम असो, किंवा टेलिकम्युनिकेशनमध्ये जो स्पेक्ट्रमचा स्कॅम आहे तो स्कॅम असो, असे भरपूर घोटाळे इंडियामध्ये झाले. प्रॉपर कॉर्पोरेट गव्हर्नन्स असणं
ही कोणत्याही कंपनीसाठी आणि देशासाठी महत्त्वाचं आहे. कारण की कंपन्यामध्ये होणाऱ्या घोटाळ्याचा डायरेक्ट इफेक्ट देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होतो. म्हणून कॉर्पोरेट गव्हर्नन्सची जी कन्सेप्ट आहे ती इंडियामध्ये लागू करण्यात आली. मग कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा फायदा काय होतो? काही इम्पॉर्टंट इश्यूज आहेत जिथं कॉर्पोरेट गव्हर्नन्स काम करतं. कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या अंडर काय काय काम होतात? तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय? मेथड्स ऑफ इलेक्टिंग बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कसे इलेक्ट केले पाहिजेत, कसे निवडले पाहिजेत कंपन्यामध्ये जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स दिसतात त्यांचं सिलेक्शन कसं झालं पाहिजे, त्याची जी पद्धत आहे ती पद्धत डेव्हलप करण्यात आली. कंपोजिशन ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. मग बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये वेगवेगळ्या फील्डचे एक्सपर्ट असले पाहिजेत, कारण की ते मेन डिसिजन मेकर्स आहेत. मग त्यांचं कंपोजिशन कसं असलं पाहिजे याबद्दलची नियमावली बनवण्यात आल्या. रोल ऑफ लार्ज इन्व्हेस्टर्स. मग जे काही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणारे जे लार्ज इन्व्हेस्टर्स आहेत, ज्यांनी खूप जास्त पैसा कंपनीमध्ये लावलेला आहे, त्यांचा रोल काय असणार आहे त्याबद्दलचे नियम बनवण्यात आले. लीगल राईट्स ऑफ फायनान्सर. ज्या लोकांनी कंपनीमध्ये पैसे लावलेले आहेत, ज्या लोकांनी त्यांचा पैसा कंपनीमध्ये लावलेला आहे, त्यांच्याकडे काय हक्क आहेत, त्यांचे काय लीगल राईट्स आहेत, त्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये दिसेल. बेसिस टू एक्झरसाइज क्लोज सुपरविजन बाय द बोर्ड. मग जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ठरवलेले आहेत, ते जे सुपरविजन करणार आहेत, ते जे आढावा घेणार आहेत कामकाजाचा कंपनीमध्ये, त्यांचं काय बेस आहे, त्यांचे काय हक्क आहेत, त्यांचे काय ड्युटीज आहेत, त्याबद्दलच्या नियमावली कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये तुम्हाला दिसतील. फायनान्शियल ट्रान्सपरन्सी. जे काही पैशाची देवाणघेवाण होते कंपनीमध्ये ती किती ट्रान्सपरन्सी कशी लक्षात येईल, तर प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स हे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये दिसले पाहिजेत. जर ते बुक्स ऑफ अकाउंटमध्ये मेन्शन केले जात असतील, त्याची रेकॉर्डिंग व्यवस्थित होत असेल, तर ट्रान्झॅक्शन ट्रान्सपरंट आहेत आपण म्हणू शकतो. पारदर्शिता ज्याला आपण म्हणतो. तर त्यामुळे ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. कॉर्पोरेट डिस्क्लोजर. जे काही कंपनीमध्ये कामकाज होतोय ते शेअर होल्डर्सला माहीत असलं पाहिजे. छोट्याने छोटा शेअर होल्डर असेल, पण त्याला कंपनीमध्ये जे काही महत्त्वाचे डिसिजन घेतले जात आहेत, ज्याचा परिणाम फायनान्सरवर होऊ शकतो, शेअर होल्डर्सवर होऊ शकतो, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून कंपनीच्या कामकाजाची पद्धत, कंपनीमध्ये असणारे प्रॉफिट किंवा लॉसेस ह्याची माहिती डिस्क्लोज झाली पाहिजे शेअर होल्डर्सला. ते सुद्धा कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये येतं. त्याच्यानंतर सिक्युरिटी ऑफ इन्व्हेस्टर्स मनी. इन्व्हेस्टरनी लावलेला पैसा किती सिक्युअर्ड आहे, तो कसा सिक्युअर्ड ठेवण्यात येईल, तो पैसा बुडू नये ह्याच्यासाठी काय काय दक्षता घेतलेल्या आहेत, ते सुद्धा कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्येच येतं. क्रायटेरियाज फॉर गुड मॅनेजरियल बिहेवियर. मग जे काही कंपनीमधले जे मॅनेजमेंट आहेत, जे कंपनीमध्ये जे काही डिसिजन मेकर्स आहेत, जे काही मॅनेजर्स आहेत, त्यांचे बिहेवियरसाठी काय क्रायटेरिया आहे ते सुद्धा डिफाईन केलेला जातो कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये. मॅनेजरियल अकाउंटेबिलिटी. मग उद्या जर कंपनीमध्ये काही नुकसान होत असेल, उद्या जर कंपनीमध्ये काही घोटाळा होत असेल, उद्या कंपनी काही धोक्यात येत असेल, तर ह्याची जबाबदारी कोणाची असेल? मग अकाउंटेबिलिटी ठरवणं, विश्वसनीयता ठरवणं, कोण ॲक्च्युलीमध्ये जबाबदार असणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी, कोणत्या डिपार्टमेंटसाठी कोण व्यक्ती जबाबदार आहे. एखाद्या डिपार्टमेंटमध्ये जर काही कमी जास्त होत असेल तर तिथं कोण जबाबदार आहे, दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये कोण जबाबदार आहे, ह्या सगळ्यांच्यावर कोण बॉस आहे, तो किती जबाबदार ठरू शकतो. अकाउंटेबिलिटी सर्वांची ठरवणं गरजेचं आहे. जर सगळ्यांच्या अकाउंटेबिलिटी ठरवण्यात आल्या, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या डिफाईन करण्यात आल्या, तर कामकाज व्यवस्थित चालू शकतं. हे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं काम आहे आणि त्यामुळं कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रॉपरली होणं कंपन्यामध्ये खूप गरजेचं आहे. म्हणून कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आला. जर डेफिनेशन बघायची झाली तर कॅडबरी कमिटीने कॉर्पोरेट गव्हर्नन्सची डेफिनेशन दिलेली आहे. ते म्हणतात, कॉर्पोरेट गव्हर्नन्स इज अ सिस्टीम बाय विच कंपनीज आर डायरेक्टेड अँड कंट्रोल. कॉर्पोरेट गव्हर्नन्स एक अशी सिस्टीम आहे ज्याच्यामुळे कंपन्यांना एक व्यवस्थित डायरेक्शन, कोणत्या पद्धतीने काम करायचं आहे, आणि कंट्रोल्ड फॅक्टर्समध्ये म्हणजे कंट्रोलसुद्धा होतं त्या कामकाजावर, ज्यामुळे कंपन्यांचं काम सुरळीत चालतं. दुसरी डेफिनेशन दिलेली आहे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने, CII. ते म्हणतात की लॉज म्हणजे नियम, प्रोसिजर्स, प्रॅक्टिसेस अँड इम्प्लिसिट रूल्स, ठीक आहे, दॅट डिटरमाइन अ कंपनीज ॲबिलिटी टू टेक मॅनेजरियल डिसिजन, वाईस वर्सा, इट्स क्लेमंट्स इन अ पर्टिक्युलर, इट्स शेअर होल्डर्स, क्रेडिटर्स, द स्टेट अँड एम्प्लॉईज. म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय आहे, एका प्रकारचा कायदा आहे, एका प्रकारचे सिस्टीम म्हणजे प्रोसिजर आहे, प्रॅक्टिस आहे,
इम्प्लिसिट म्हणजे असे काही रूल्स आहेत जे डोळ्याने दिसत नाहीत पण ॲक्च्युलीमध्ये आहेत, जे कुठे लिहिलेले नाही आहेत, पण काही तत्वावर सुद्धा कंपनी चालते. आणि त्याच कायद्याचा, प्रोसिजरचा आणि त्या तत्वांचा वापर करून कंपनीमधले जे डिसिजन मेकर्स आहेत, जे मॅनेजरल डिसिजन आहेत, ते डिसिजन घेतले जातात, ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कंपनीच्या शेअर होल्डरवर, कंपनीच्या क्रेडिटर्सवर आणि कंपनीच्या एम्प्लॉईजवर किंवा स्टेटवर सुद्धा होतो. ठीक आहे. तर आज आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्सबद्दल आणि त्याचा हिस्ट्री आणि त्याच्या इम्पॉर्टन्सबद्दल डिस्कशन केलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये असे कोणते फॅक्टर्स आहेत जे कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये कन्सिडर केले जातात त्याबद्दल आपण डिस्कस करूयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.